उपासना कार्यक्रमाच्या या नवीन भागात आपले स्वागत आहे. माझी खात्री आहे की प्रभूसोबतच्या तुमच्या वाटचालीत तुम्हाला प्रोत्साहन मिळत आहे. मागील भागात आपण पहिल्या युद्धाची नोंद तसेच विश्वास आणि सचोटीचा माणूस म्हणून स्पष्टपणे प्रकट झालेले अब्रामाचे व्यक्तिमत्व पाहिले. अब्रामाने धैर्य आणि विश्वासाने आपला पुतण्या लोटाला वाचवले. आम्ही पाहिले की खरा विश्वास तडजोड न करता धैर्याने कार्य करू शकतो. नंतर आपण परात्पर देवाचा याजक मल्कीसदेक याविषयी पाहिले आणि शेवटी अब्रामाने सदोमच्या राजाने देऊ केलेल्या संपत्तीला नकार दिला आणि घोषित केले की फक्त परमेश्वरच त्याला समृद्ध करेल. आजच्या भागात आपण अब्रामाच्या विश्वासाची वाढ आणि परीक्षा आणि अब्रामाशी केलेला देवाचा करार यांचा अभ्यास करू. या उतार्याद्वारे आपण पाहू की देव त्याच्या सेवकाला कसे आश्वासन देतो, त्याचा विश्वास मजबूत करतो आणि औपचारिकपणे त्याचा करार स्थापित करतो. तर मग चला आपण अध्ययनाची सुरुवात करूया. प्रियांनो, आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आज आपण उत्पत्ती अध्याय 15 याचा अभ्यास करणार आहोत. या अध्यायामध्ये जे विषय आपण हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. देव स्वतःला ढाल आणि प्रतिफळ म्हणून प्रकट करतो. अब्रामाचा विश्वास आणि देवाने अब्रामाशी केलेला करार. आता आपण आपला पहिला मुद्दा आपण पाहूया. देव स्वतःला ढाल आणि प्रतिफळ म्हणून प्रकट करतो. अध्याय 15 मध्ये आपण पवित्र शास्त्रामधील एका महत्त्वाच्या टप्प्यावर येतो. आपण वाचूया उत्पत्ती याचा 15वा अध्याय आणि पहिलं वचन. या गोष्टी घडल्यावर अब्रामास दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. ते असे, अब्रामा, भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. ही आता चौथी वेळ आहे जेव्हा देव अब्रामासमोर प्रकट झाला आहे. देव या मनुष्याला घडवत आहे आणि त्याला पुढे नेत आहे. देवाने आता त्याला दर्शन देणे योग्यच होते, कारण अब्रामाने बाहेर जाऊन लोटाला सोडवण्यात आणि सदोमच्या राजाने देऊ केलेली लूट नाकारण्यात विश्वासाचे एक मोठे पाऊल उचलले होते. अब्रामा, भिवू नको, मी तुझी ढाल आहे. प्रियांनो, हे किती सुंदर आहे, हे किती अद्भुत आहे. जी नोंद आहे ती आपल्याला हे सांगत नाही, पण मी तुम्हाला सुचवू इच्छितो की कदाचित लढाईच्या वेळी अब्राम खऱ्या धोक्यात सापडला असेल आणि तो त्यातून जिवंत बाहेर पडेल की नाही याचा त्याला प्रश्न पडला असेल. देव त्याला फक्त आठवण करून देतो, मी तुझी ढाल आहे. अब्रामा, मी तुझी ढाल आहे. पुढे तो म्हणतो, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. दुसऱ्या शब्दात देव म्हणतो, तू लूट नाकारून चांगले केलेस, मीच तुझे प्रतिफळ आहे, मी तुला प्रतिफळ देणार आहे. पहा प्रियांनो, जेव्हा एखादा मनुष्य देवावर विश्वास ठेवण्यास आणि त्याच्याकडे पाहण्यास तयार असतो, तेव्हा देव आज त्याद्वारे काय करू शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की अब्राम हा दररोज सकाळी आपल्या देवत्वाचे वलय चकचकीत करणाऱ्या त्या सदाचारी मुलांपैकी एक आहे, तर तुमचा समज चुकीचा आहे. अब्राम खूप व्यावहारिक आहे. आता तो थेट मूळ मुद्द्यावर येणार आहे. मला वाटते की देवाला आपण असे केलेले आवडते. आज अनेक मूलतत्ववादी जे खोटे पावित्र्य आणि ढोंगी वृत्ती धारण करतात, त्यापासून आपण मुक्त व्हावे अशी माझी इच्छा आहे. हा अब्राम काय म्हणतो ते लक्षात घ्या. ते खूप अद्भुत आहे. आपण वाचूया 15वा अध्याय आणि 2 आणि 3 ही वचने. अब्राम म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा, तू मला काय देणार? मी तर निसंतान जाणार आणि दिमिश्की अलिएझर माझ्या घराचा मालक होणार. अब्राम आणखी म्हणाला, आणि पहा, तू मला काही संतान दिले नाही तर माझ्या घरात जन्मलेला दास माझा वारस होणार. अब्राम देवाला असे म्हणत आहे, मला अधिक संपत्ती नको आहे, मला त्याची गरज नाही. माझ्या मनात हीच खंत आहे की मला मूळबाळ नाही आणि मला एक मुलगा हवा आहे. तू मला राष्ट्रांचा पिता बनवण्याचे आणि माझा वंश समुद्राच्या वाळूप्रमाणे अगणित होईल असे वचन दिले आहेस. पण
मला एकही मूल नाही. प्रियांनो पहा, त्या काळातील कायद्यानुसार म्हणजेच हम्मुराबीच्या संहितेनुसार जर अब्रामाला मूल झाले नाही तर त्याचा कारभारी, त्याचा मुख्य सेवक अलिएझर, ज्याला संतती होती, तोच कालांतराने त्याचा मालमत्तेचा वारस ठरला असता. 4थं वचन आपण वाचूया. तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल. जेव्हा एखादा मनुष्य देवाशी व्यावहारिक असतो तेव्हा देवही त्याच्याशी खूप व्यावहारिक असतो. तो म्हणतो, मी तुला एक मुलगा देणार आहे. अब्राम, मी तुला मुलगा देणार आहे. आता देव अब्रामाला हाताशी धरून रात्रीच्या वेळी बाहेर आणतो. वाचूया आपण पुढचं वचन, 5वं वचन. मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजवतील तर मोज. मग त्याने त्याला सांगितले, तुझी संतती अशीच होईल. हे उल्लेखनीय आहे. आधी देवाने त्याला सांगितले की त्याचे वंशज समुद्र काठच्या वाळूप्रमाणे अगणित असतील, आणि आता तो म्हणतो की ते आकाशातील ताऱ्यांप्रमाणे अगणित असतील. अब्राम ताऱ्यांची मोजदाद करू शकला नाही. तो अंदाजे 4000 तारे पाहू शकत असेल, परंतु तो ज्या भागात पाहत होता त्या भागात कदाचित 50,000हून अधिक तारे असतील. अब्राम आपल्या वंशजांची मोजदाद करू शकला नाही, आणि तुम्हीही आज ते करू शकत नाही. या अब्रामाला खरं तर 2 वंशज आहेत. त्याला एक शारीरिक वंशज आहे, इस्रायल राष्ट्र, आणि त्याला एक आध्यात्मिक वंशज आहे, मंडळी. मंडळी अब्रामाचा आध्यात्मिक वंशज कशी बनते? तर विश्वासाने बनते. पौलाने गलतीकारांना सांगितले, गलती 3 अध्याय आणि 29 या वचनामध्ये, की ते येशू ख्रिस्तावरील विश्वासाने अब्रामाचे पुत्र आहेत, नैसर्गिक वंशाने नव्हे तर आध्यात्मिक वंशज म्हणून. एकदा एका इस्रायली कुटुंबाला भेट देण्याचा प्रसंग आला. त्यांच्याशी बोलताना मी सुरुवात केली की मला त्यांच्याशी बोलताना आनंद होत आहे, कारण मला माहीत होते की ते अब्रामाचे पुत्र आहेत. पण जेव्हा मी त्यांना सांगितले की मी सुद्धा अब्रामाचा पुत्र आहे, तेव्हा त्यांनी आश्चर्याने एकमेकांकडे पाहिले. आणि मग मी त्यांना सांगितले की मी अब्रामाचा पुत्र कसा आहे. देवाच्या वचनात अब्रामाच्या या 2 वंशजांचा समावेश होता, आणि हे एक अतिशय अद्भुत सत्य आहे. आता आपण आपल्या पुढील मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. तो मुद्दा म्हणजे अब्रामाचा विश्वास. यासाठी आपण वाचूया उत्पत्तीचा 15वा अध्याय आणि 6वं वचन. अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला, आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व गणिला. पवित्र शास्त्रातील हे सर्वात महान विधानांपैकी एक आहे, आणि त्याने परमेश्वरावर विश्वास ठेवला. याचा अर्थ असा आहे की अब्रामाने देवाला आमेन म्हटले. देवाने म्हटले होते, मी तुझ्यासाठी हे करीन, आणि अब्राम देवाला म्हणतो, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, आमेन, मी यावर विश्वास ठेवतो. आणि तेच त्याच्यासाठी नीतिमत्व मानले गेले. पौल याबद्दल रोम येथील मंडळीला लिहिलेल्या पत्रात म्हणतो, रोमकरास पत्र 4 अध्याय 1 ते 5 या वचनांमध्ये, तर मग आपला पूर्वज अब्राहाम याला देहदृष्ट्या काय मिळाले म्हणून म्हणावे? कारण अब्राम कर्माने नीतिमान ठरला असता तर त्याला अभिमान बाळगण्यास कारण आहे, तरी देवासमोर नाही. कारण शास्त्र काय सांगते? अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला, आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. आता जो काम करतो त्याची मजुरी मेहरबानी नव्हे तर ऋण अशी गणली जाते. पण जो काम करत नाही तर अभक्ताला नीतिमान ठरवण्यावर विश्वास ठेवतो, त्याचा विश्वास नीतिमत्व असा गणण्यात येतो. तर मग आपला पूर्वज अब्राहाम याला देहदृष्ट्या काय मिळाले म्हणून म्हणावे? किंवा अब्राहमाने देहदृष्ट्या काय मिळवले आहे? मला वाटते की ही वेगळी शब्दरचना अर्थ अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करते. कारण शास्त्र काय सांगते? अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला, आणि ते म्हणजे त्याचा विश्वास त्याच्यासाठी नीतिमत्व असे गणण्यात आले. कारण ते तसे नव्हते, पण देवाने ते तसे गणले. पुढे म्हटलेलं आहे, आता जो काम करतो त्याची मजुरी मेहरबानी नव्हे तर ऋण अशी गणली जाते. जर तुम्ही तुमच्या तारणासाठी काम करू शकत असाल तर देव तुम्हाला ते देणे लागतो.
पण देव कृपेशिवाय इतर कोणत्याही मार्गाने तारण देत नाही. त्याच्याकडे तारणाची दुसरी कोणतीही पद्धत कधीच नव्हती. आणि जर तुम्हाला कधी तारण मिळाले तर ते तुम्ही देवावर विश्वास ठेवल्यामुळे, ख्रिस्ताला तुमचा तारणारा म्हणून स्वीकारल्यामुळे आणि देवाने तुमच्यासाठी तारणाची सोय केली आहे यावर विश्वास ठेवल्यामुळे मिळेल. पण जो काम करत नाही, म्हणजे मुळीच काम करत नाही, तर अभक्ताला नीतिमान ठरविण्यावर विश्वास ठेवतो. म्हणजे कोणत्या प्रकारची माणसे? अधार्मिक माणसे. त्याचा विश्वास नीतिमत्व असा गणण्यात येतो. त्याचा विश्वास त्यासाठी म्हणजेच नीतिमत्वासाठी गणला जातो. अब्रामाने फक्त देवावर विश्वास ठेवला. त्याने देवाने जे सांगितले ते स्वीकारले आणि त्याने देवावर विश्वास ठेवला. अशा प्रकारे तुम्हाला तारण मिळते. देवाने तुमच्यासाठी काहीतरी केले आहे. ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला आणि पुन्हा उठला यावर विश्वास ठेवणे. केवळ ख्रिस्ताला स्वीकारल्याने देव तुम्हाला नीतिमान घोषित करेल. गलतीकारास पत्राच्या 3 अध्यायात आपल्याला हेच महान सत्य आढळते. गलती 3 अध्याय आणि 6 ते 9 या वचनांमध्ये पाहतो, ज्याप्रमाणे अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले, ते हे आहे. यावरून तुम्ही समजून घ्या की विश्वासाचे तेच अब्रामाचे पुत्र आहेत. देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरवणार. या पूर्व ज्ञानामुळे शास्त्रलेखाने अब्रामाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली की तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. म्हणून जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वास ठेवणाऱ्या अब्रामासहित आशीर्वाद मिळतो. अब्रामाच्या विश्वासाने त्याला देवाशी विश्वासू बनवले, पण तो विश्वासू असल्यामुळे त्याचे तारण झाले नाही. देवावर विश्वास ठेवल्यामुळे त्याचे तारण झाले. हे आपण पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता आपण देवाने अब्रामाशी केलेला करार याविषयी पाहू. यासाठी आपण वाचूया उत्पत्ती याचा 15वा अध्याय आणि 7 आणि 8 ही वचने. तो त्याला म्हणाला, तुला हा देश वतन द्यावा म्हणून खासद्यांच्या ऊर गावातून ज्याने तुला आणले तो मीच परमेश्वर आहे. तो म्हणाला, प्रभू परमेश्वरा, मला हे वतन मिळेल हे कशावरून? पुन्हा अब्राम एक अतिशय व्यावहारिक माणूस आहे. त्याचा वास्तवाशी सामना करण्यावर विश्वास आहे आणि मला वाटते की आपणही तेच केले पाहिजे. आज आपल्या ख्रिस्ती जीवनात आपल्याला वास्तवाची गरज आहे. जर तुमच्या जीवनात वास्तव नसेल तर तिथे काहीच नाही. अब्राम खूप व्यावहारिक आहे. त्याला काहीतरी जाणून घ्यायचे आहे आणि त्याला ते लेखी स्वरूपात हवे आहे. आणि हल्लीच्या कायद्याच्या भाषेत देवाने अब्रामाला नेमके तेच सांगितले होते. देवाने अब्रामाला काय करायला सांगितले होते ते आपण इथे पाहतो. उत्पत्ती याचा 15वा अध्याय आणि 9 आणि 10 ही वचने. त्याने त्याला सांगितले, माझ्यासाठी 3 वर्षाचे एक कालवड, 3 वर्षांची एक शेळी, 3 वर्षांचा एक एडका, एक होला आणि पारव्याचे एक पिलू अशी घे. त्याने ती सर्व घेतली व मधोमध चिरून त्यांचे 2-2 तुकडे केले आणि प्रत्येकाचे तुकडे समोरासमोर ठेवले. पक्षी मात्र त्याने मधोमध चिरले नाहीत. देवाने अब्रामाला एक यज्ञ तयार करण्यास सांगितले. त्याला एक कालवड, एक शेळी आणि एक मेंढा घ्यायचा होता आणि त्यांना मधोमध विभागून त्यांना फाडून त्यांचे 2 भाग करायचे होते आणि अर्धा भाग एका बाजूला आणि दुसरा अर्धा भाग दुसऱ्या बाजूला ठेवायचा होता. त्याने होला आणि कबूतर यांना विभागले नाही, तर एक इकडे आणि एक तिकडे ठेवले. त्या काळी जेव्हा लोक करार करत असत तेव्हा ते याच पद्धतीने करत असत. समजा एका माणसाने दुसऱ्याकडून मेंढ्या विकत घेण्याचे मान्य केले, तर ते या पद्धतीने यज्ञ करत पहिल्या पक्षाचा माणूस दुसऱ्या पक्षाच्या माणसाशी हात मिळवत असे. ते आपला करार सांगत असत आणि मग ते त्या अर्पणातून चालत जात असत. त्या काळी हे जणू काही हल्ली न्यायालयात जाऊन नोटरीसमोर सही करण्यासारखे होते. म्हणून आपण पाहतो की देव अब्रामासोबत त्याच्या काळातील कायदेशीर पद्धतीचा वापर करत आहे. इर्मया याचा 34वा अध्याय आणि 18 मध्ये या प्रथेचा संदर्भ आहे, जी त्या देशात केवळ त्या लोकांमध्येच नव्हे तर त्या काळातील सर्व लोकांमध्ये प्रचलित होती.
वचनात म्हटले आहे, आणि ज्या मनुष्यांनी माझा करार उल्लंघिला व मत समोर केलेल्या कराराच्या शर्ती पाळल्या नाहीत, त्यांचे जे वासरू त्यांनी कापून दुभागले व त्याच्या 2 भागांतून ते चालून गेले, त्या वासराप्रमाणे करीन. त्या काळातील पद्धत अशी होती की अर्पण घ्यायचे आणि त्याचे 2 भाग करायचे आणि मग ते पुरुष करार करत असत. लक्षात घ्या की अब्रामाने देवाच्या आज्ञेनुसार सर्व काही तयार केले. उत्पत्ती याचा 15वा अध्याय आणि 11 हे वचनात आपण वाचणार आहोत. त्या शवांवर हिंस्र पक्ष्यांनी झडप घातली, त्यास अब्रामाने हाकून दिले. हे एक खूप मानवी दृश्य आहे. अब्राम सर्व काही तयार करतो आणि तो प्रभूची वाट पाहत असताना आकाशातील पक्षी खाली येतात. गिधाड आणि कावळा ते मृतदेहांवर येतात. अब्राम त्यांना हाकलून लावत आहे, कारण ते अर्पणावर झडप घालण्यास तयार आहेत. जर तुम्ही तेथे असता आणि हे दृश्य पाहिले असते आणि त्या काळातील प्रथा माहिती असती, तर तुम्ही म्हणाला असता, अरे बंधू अब्राम, ज्याच्याशी तुम्ही करार करत आहात तो अजून आलेला दिसत नाही. मला वाटते त्याला उशीर झाला आहे. अब्राम म्हणाला असता, नाही, मला वाटत नाही की त्याला उशीर झाला आहे. त्याने फक्त मला गोष्टी तयार करायला सांगितल्या आहेत आणि तो येथे करार करण्यासाठी येईल. पुढील वचन आपण पाहूया. 15वा अध्याय आणि 12वं वचन. सूर्यास्ताच्या सुमारास अब्रामास गाढ निद्रा लागली, तेव्हा घोर भीती, निबिड अंधकार त्याच्यावर पडला. अब्राम तर गाढ निद्रेच्या अधीन झाला. जेव्हा त्याला देवाबरोबर करार करायचा होता, तेव्हा देवाने त्याला गाढ निद्रेत ठेवावे, हे खूप विचित्र वाटते. पण हा एक असामान्य करार होता. देव त्या अर्पणामधून जाणार होता, कारण देव काहीतरी वचन देत होता. पण अब्राम त्यातून जाणार नव्हता, कारण अब्राम काहीही करण्याचे वचन देत नव्हता. अब्रामने फक्त देवावर विश्वास ठेवला, इतकेच. 2000 वर्षांपूर्वीही अगदी तसेच घडले. योहानाचं शुभवर्तमान 3रा अध्याय 16वं वचन काय म्हणतं? तिथं असं म्हटलेलं आहे, देव पित्याने जगावर इतके प्रेम केले, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला आणि त्या पुत्राने पृथ्वीवर येऊन जगाच्या पापांसाठी मरण पत्करण्यास सहमती दिली, तुमच्या आणि माझ्या पापांसाठी, की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल, म्हणजे फक्त त्याची देणगी स्वीकारेल, तो नाश पावणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. 2000 वर्षांपूर्वी करार करण्यासाठी मी तिथे नव्हतो, पण देवपिता आणि देवपुत्र तिथे होते आणि पुत्र वधस्तंभावर गेला आणि तो माझ्या पापांसाठी मेला. मी तर पापाच्या गाढ निद्रेत होतो. मी काहीही वचन देऊ शकत नव्हतो आणि तुम्हीही देऊ शकत नाही. अब्रामानेही काहीही वचन दिले नाही. समजा देवाने अब्रामाला म्हटले असते, अब्राम, जर तू दररोज रात्री प्रार्थना करण्याचे वचन देशील तर मी तुझ्यासाठी हे करीन. आणि समजा अब्राम एका रात्री प्रार्थना करायला विसरला, तर तो करार रद्द झाला असता, तो मोडला असता. आणि म्हणून देवाला आपला भाग पूर्ण करण्याची गरज राहिली नसती. पण देवाने सांगितलं की तो आपला भाग पूर्ण करेल आणि तो मनुष्याला फक्त एकच गोष्ट करण्यास सांगत आहे, त्याला आमेन म्हणायला, म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवायला. तुम्ही देवावर विश्वास ठेवायचा आहे आणि त्याने जे केले आहे त्यावर विश्वास ठेवायचा आहे. प्रियांनो, देवावर विश्वास ठेवणे हेच तारण आहे. एकदा एका स्कॉटिश बाईचा मुलगा महाविद्यालयीन शिक्षणासाठी परगावी निघून गेला आणि तो एक अविश्वासणारा बनून परत आला. ती बाई आपल्या मुलाशी आपल्या तारणाविषयी व त्याच्या खात्रीविषयी बोलू लागली. तो मुलगा नास्तिक बनला होता. तो त्याच्या आईला म्हणाला की हे विश्व इतके अवाढव्य आहे की त्यामध्ये असलेल्या तिच्या एवढ्याशा जीवाला परमेश्वर सहज विसरू शकतो आणि तिचे तारण झाले आहे हे खात्रीने ती सांगू शकत नाही. यावर त्या बाईने उत्तर दिले, मुला, तुला माहीत आहे, मी याचाच विचार करीत होते. तुझे बोलणे कदाचित खरे असेल. देवाच्या या मोठ्या विश्वात तो मला विसरू शकतो, पण जर त्याने माझे तारण केले नाही तर माझ्यापेक्षा त्याचेच अधिक नुकसान होणार आहे. मी तर माझा छोटासा हक्क गमावेन, पण तो तर आपले नाव गमावेल. त्याने माझ्या आत्म्याचे तारण करण्याचे अभिवचन दिले आहे.
त्याने कबूल केले आहे की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. प्रियांनो, आपल्या अध्ययनात आम्ही हेच पाहिले आहे की अब्राहमाने नव्हे तर देवाने करार केला. आपण वाचूया पुढचं वचन, 15वा अध्याय आणि 13वं वचन. परमेश्वर अब्रामास म्हणाला, तू निश्चितपणे समज की जो देश स्वतःचा नाही अशा देशात तुझे संतान उपरी होऊन राहील व तिथल्या लोकांचे दास्य करील आणि ते लोक 400 वर्ष त्यांना छळतील. पवित्र शास्त्रात भविष्यवाणी केली आहे की यहुदी लोकांना 3 वेळा देशाबाहेर काढले जाईल. ही पहिली वेळ होती. अशी ही भविष्यवाणी केली आहे की देशात परत येतील आणि यावेळी ते परत आले. नंतर बाबेलच्या बंदिवासाची वेळ आली, त्यांना बंदिवासात नेण्यात आले आणि ते परत आले. इसवी सन 70 मध्ये येरुशलेमचा नाश झाला आणि तिसऱ्यांदा ते विखुरले गेले. तेव्हापासून ते कधीही परत आले नाहीत. देशातील त्यांची सध्याची उपस्थिती हे कोणत्याही प्रकारे पवित्र शास्त्राची पूर्तता नाही, परंतु देवाच्या वचनानुसार ते एके दिवशी नक्कीच परत येतील, जसे भविष्यवाणी केली आहे. उत्पत्ती याचा 15वा अध्याय आणि 14 आणि 15 ही वचनं आता आपण वाचणार आहोत. मग ज्या राष्ट्राचे दास्य ते करतील त्याचे मी पारिपत्य करीन. त्यानंतर ते पुष्कळ धन घेऊन तिथून निघतील. तू तर शांतीने आपल्या पूर्वजांकडे जाशील. चांगला म्हातारा झाल्यावर तुला मूठ माती देतील. ते मोठ्या संपत्तीसह मिस्र देशातून बाहेर आले, पण अब्राहम अर्थातच ते पाहण्यासाठी जिवंत राहणार नव्हता. वाचूया आपण पुढचं वचन, 16वं वचन. तुझ्या 4थ्या पिढीचे लोक इकडे माघारी येतील, कारण अमोरी लोकांच्या पापाचा घडा अद्यापी भरला नाही. देव अब्रामाला सांगत आहे, मी तुला आता या देशात ठेवू शकत नाही, कारण मी अमोरी लोकांवरही प्रेम करतो आणि मला त्यांना माझ्याकडे वळवण्याची संधी द्यायची आहे. आणि देवाने अमोरी लोकांना 400 वर्ष दिली. तो खूप मोठा काळ आहे, नाही का? ते त्याच्याकडे वळतात की नाही हे पाहण्यासाठी. त्या देशात त्याच्याकडे वळणारी एकमेव व्यक्ती ती कनानी स्त्री, वेश्या राहाब होती. ती देवाकडे वळली, तिने त्याच्यावर विश्वास ठेवला. देव तुम्हाला फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायला सांगतो. देवाने अमोरी लोकांना संधीचा हा मोठा काळ दिला. आपण यावेळेस पुढचं वचन वाचूया. उत्पत्ती 15वा अध्याय आणि 17वं वचन. नंतर सूर्य मावळला व निबिड अंधकार पडला. तेव्हा असे झाले की धुमसती आकटी व जळती मशाल त्या शवांच्या तुकड्यांमधून जाताना दिसली. या दोन्ही गोष्टी ख्रिस्ताविषयी सांगतात. धुमसती आकटी किंवा भट्टी अर्थातच न्यायाविषयी बोलते. दिवा त्याला जगाचा प्रकाश म्हणून दर्शवतो. आता 18 ते 21 ही वचने आपण वाचणार आहोत. उत्पत्ती याचा 15वा अध्याय 18 ते 21 वचनं. त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार करून सांगितले, मिस्राच्या नदीपासून ते महानदी फरात येतपर्यंतचा प्रदेश मी तुझ्या संतानास देतो. केनी, कनिज्जी, कदमोनी, हित्ती, परिज्जी, रफाईम, अमोरी, कनानी, गिर्गाशी व यबुशी या लोकांचा प्रदेश मी तुला देतो. देवाने आता ती भूमी निश्चित केली आहे जी तो अब्रामाला वचन देत आहे. तसे अब्रामाने काय करण्याचे वचन दिले? काहीही नाही. त्याने फक्त देवावर विश्वास ठेवला. देव तुम्हालाही वाचवेल, कृपेने वाचवेल, जर तुम्ही त्याने तुमच्यासाठी जे केले आहे त्यावर विश्वास ठेवाल तर. काय आपण विश्वास ठेवणार आहोत? देव करो आणि या गोष्टी समजण्यास आपणास सहाय्य मिळो. आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. तुझ्या वचनांच्याद्वारे प्रभूजी तू आमच्याशी बोलत आहेस आणि बापा तू आम्हाला दाखवून देत आहेस की तू कसा कृपाळू देव आहेस. तू कशा प्रकारे केलेला करार पाळणारा देव आहेस. होय प्रभूजी, आम्ही मनुष्य विसरणारे आहोत. आम्ही विसरून जातो, परंतु बापा तू कदापि विसरत नाहीस. जे तू ठरवलेलं आहेस, जे तू निश्चित केलेलं आहेस, त्याच गोष्टी बापा तू आमच्या जीवनामध्ये करतोस. आम्ही तुझे आभारी आहोत आणि म्हणून प्रभूजी या गोष्टी आम्हाला कळण्यासाठी आम्ही तुला विनंती करतो, आमच्या अंतःकरणाला तू स्पर्श कर, आमच्या बुद्धीला तू स्पर्श कर.
या गोष्टी समजून येऊन प्रभूजी आम्ही आमच्या जीवनामध्ये योग्य रीतीने वर्तन करण्यासाठी प्रभूजी आम्ही तयार असावं म्हणून आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवितो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो. वधस्तंभ हेच आमुचे भूषण, सदैव निशाण उभारिले. वधस्तंभ हेच आमुचे भूषण, सदैव निशाण उभारिले. वधस्तंभ हेच प्रियांनो, आजचा भाग तुमच्यासाठी प्रोत्साहनदायक ठरला आहे असा मला विश्वास आहे. आज आपण शिकलो की उत्पत्ती अध्याय 15 पवित्र शास्त्रातील सर्वात मोठ्या सत्यांपैकी एक प्रकट करते. तारण आणि आशीर्वाद केवळ विश्वासाने येतात. देव अब्रामाला त्याची ढाल आणि एक महान बक्षीस म्हणून दिसला. त्याला खात्री दिली की पुत्राचे वचन निश्चितच पूर्ण होईल. अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि तो विश्वास त्याच्यासाठी नीतिमत्व म्हणून गणला गेला. त्यानंतर देवाने केवळ एकट्याने त्याच्या करारावर शिक्कामोर्तब केले, जो मानवी प्रयत्नांवर नव्हे तर देवाच्या कृपेवर आधारित होता. हा अध्याय शिकवतो की देव त्याचे वचन पाळतो आणि कृती नव्हे तर विश्वास हा नीतिमत्तेचा मार्ग आहे. पुढील भागात आपण साराईचा सल्ला, हगारचे अरण्यात पलायन आणि अब्रामाच्या विश्वासाच्या परीक्षा यांचा अभ्यास करू. तोपर्यंत प्रभूमध्ये राहा, वचन वाचा आणि आशीर्वादित बना. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी. मलकीसदेक हा शालेमाचा राजा म्हणून ओळखला जातो. आजचा प्रश्न, अब्राहामाच्या विश्वासू मुख्य सेवकाचे नाव काय? ए. हम्मुराबी, बी. अलिएजर, सी. केनी, डी. यबुशी. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.